सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आता भरत जाधवांना सांगितलं, सगळेजण सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे, 10,000 पूर्ण झाले पाहिजेत. म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं ते सांगणं नाही. बरेच गोष्टी करायच्या आहेत त्याला. आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी. शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे, 7-8 लोक होते व्यासपीठावरती. आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे. सगळेजण चांगलं बोलत असतात. म्हणजे आत्ताच्या विषयाशी संबंध नाही. हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं, आत्ताचा काही संबंध नाही. पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून. ज्यांना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात. पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील. त्यांचं संपलं. आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते, पण त्यांच्या आधी हे बोलतील. आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहेत बरं का, आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल. पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं बोलून 8 लोक बोलले हो. बरं, ते काय वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते. पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी. खूप लोक आले होते. त्यांचं काय करू कळेना. 2 वाजता कार्यक्रम संपला. मला त्या वेळेला भरतच आठवला. 2 वाजले होते. अण्णा जेवायला द्या, अण्णा जेवायला द्या. पावणे 12 वाजता पोहोचलो होतो मी. 2 वाजले तिकडे. आज 4444 प्रयोग भरत करतोय. बघायचं या सगळ्या लोकांनी सांगितलं, पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये, ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही. हे काही तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही. मी संध्याकाळी मी आणि अजित बोरेवर देखील हेच म्हणत होतो. हे सई रे सई नाटक मी अनेकदा बघितले. केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले. मी जास्त वेळा पाहिला. कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे, ह्याच्या अगोदर मला असं वाटतं अनेक लोकांचे काही 5,000 प्रयोग वगैरे झाले असतील ना, बरोबर. मला असं वाटतं तो मी नव्हेच वगैरे, वस्तरण वगैरे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे, तो मी नव्हेच असेल, वस्तरण असेल, उत्तम नाटकं, उत्तम काम केलं सगळ्यांनी. पण त्याला OTT प्लॅटफॉर्म नव्हतं, त्याला इंटरनेट नव्हतं, त्याला मोबाईल नव्हते, त्याला काही नव्हतं, मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत, त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे. फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही, पण त्याचा माज कधी येऊ दिला नाही. इतक्या प्रयोगानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे, कधी तुम्ही कधीही बघा. आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या. बरं, तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल.
विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक 22 वर्षापूर्वी आणली 15 ऑगस्टला. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता, आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्टला आलेला सही रे सही हा मला असं वाटतं मराठीतलाच शोले आहे. भरतच्या आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत झाला. आज भरत आहे, केदार आहे, अंकुश आहे, या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्यांच्या कलाविश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक, अद्भुत नाटक जे निर्माण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. मला सर दोघांनी सत्कार स्वीकारावा. Thank you.